पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभव हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योंत प्रविश मम वाचि मिमां प्रसुक्तां संजीव यक्त खिल शक्तिधर स्वधामना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडलानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदेधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम कथेचा विस्तार आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकल विद्येंच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता बास द्या थोडं बास ट्रिपन मला आता हे वाघ विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारेली मिया जयांचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जी विश्वे वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुके म्हणे रस होते वळंगणे अक्षरांचे भावाचे अवतरविती खून आता सडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे एवढे गिवसुनी ठाय एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोने आता काय माझी वाणी मानिल संतांशी
रंजो चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम आयुष्य दे प्रेम काही काळा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपाना देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन्यात त्रिजननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महांकाल ओंकार ममलेश्वरम परण्या वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालय तु केदारं कृष्णेंच शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्तः पठेन्नरः सप्त जन्म कृतं पापं स्मरेण विनश्यति शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पाच टेबल मला वाढवा थोडासा थोडा वाढवा हा वाढवा मोकळा पहिलाच तसंच राहू द्या साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग माऊली महावैष्णव योग्यांचे राजे अनाथाची माय सर्व सुखाचे आगर सर्व सुखाची लहरी वेदांची ज्ञानाबाई साधकांचा मायबाप योग्यांचे मुकुटमणी ज्ञानियांचे राजे अलंकापूर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबाराया अखंड समाधी घनास्तरी विश्वमाऊली ज्ञानोबाराया यांचा 5 चरणाचा हरिपाठ प्रकरणातील ग्रंथ असून प्रामुख्याने साधूरूपी श्रीगुरूंनी सत्शिष्याला बोध केल्यानंतर त्याची काय अवस्था प्राप्त होते ते या भंगामध्ये महाराज सांगतात विठ्ठल आज या ठिकाणी की निमित्त सेवा आहे तुम्हाला आणि सांगण्याची आवश्यकता नाही तरी देखील वक्त्याचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी आज स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरू महान योगी शंकरनाथजी महाराज आळंदी यांचा समाधी उत्सव सोहळा पुण्यतिथी मानण्यापेक्षा समाधी उत्सव सोहळा आज या महान योग्याचा या ठिकाणी पर्वकाळ कार्तिकी महावारी पंढरीची एकादशी असताना या ठिकाणी आज सिद्ध सद्गुरू स्वानंद सुखनिवासी महान योगी शंकरनाथजी बाबा महाराज यांच्या आज पदस्पर्शाने नोहे आतापर्यंत भूमी पवित्र होती का नाही मला सांगता यायचं नाही इथून माग पण आज खरी कानगावची भूमी महाराजांमुळे पदस्पर्शाने पावन झाले विठ्ठल विठ्ठल सिद्ध सद्गुरू मोठे महाराज कीर्तना सांगतात की ही आमचीच भूमी मोठे महाराज सांगतात काय ही फकीरांची भूमी आहे आणि कालिपनाथाचं मंदिर नाही का आपल्या गावामध्ये देखील आहे. पण असे महान योगी आणि महाराजांनी स्थान
या ठिकाणी मला वाटते वरुणाचे बाबा होते नाही का महाराज, त्यावेळेस मोठ्या महाराजांचे ज्यावेळेस मोठे महाराज नाही का साधू आपले महाराजांचे जे आणि साधू व्यक्तिमत्व होते ते गेले, त्यावेळेस इथं महाराज आणि नाथजी, आपण नाथजी म्हणतो त्यांना, इथं शिवरात्रीला आले होते. महाराज विदर्भात होते, सगळे ग्रामस्थ भजनी मंडळ सगळे होते आणि सहजच म्हटले अण्णा बरं का आबा, या ठिकाणी ही माझी जागा आहे समाधीची. आणि सगळ्यांनी आता एवढं मोठ्या व्यक्तीबद्दल बरोबर आम्ही त्यांच्या मागच ना, परंतु त्यांनी पूर्वी 4-5 वर्षापूर्वी महाराज ही घटना आहे इथं मी समाधी घेणार आहे असे त्यांनी ठरवलं. जसं विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी अष्टोत्तर वेळी घेतलीची समाधी, तसं पूर्वीची जागा ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये ठरवली होते ना, तसे सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी महाराज यांनी आपल्या कानगावमध्ये पूर्वी जागा ठेवली होती. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी महाराज मोठे महाराज यांचा आदेश या ठिकाणी आला. मला 10 वाजता आदरणीय आपले बाळूकाका सरडे, आदरणीय योगेश महाराज यांनी बोलवून घेतलं. म्हटले आपल्या संस्थांचा वैष्णव आदिगुरु वैष्णव महापीठांचा आदेश आहे. महाराजांचा फोन काका म्हणले 7 वाजता आलाय आणि म्हटले तुलाच कीर्तन करावं लागेल. सगळं विश्वस्त मंडळींचा मोठ्या महाराजांचा आदेश आला आणि थोडंसं मी गडबडलो नाही का. एवढा महान व्यक्तिमत्वाचा साधुत्वाचा या ठिकाणी मला सेवेचा वेळ आणि भेटते, संधी भेटते. एक अंतकरण नाही वाटला आनंद आहे, पण दुसऱ्या वेळेने वाटला अधिकार कमी पडतोय नाही का. तसे ज्ञानोबराय सांगतात ना, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेको तरी संत कृपा दीपको सोजोळ असे. ज्ञानोबराय श्री निवृत्तीनाथ थांगडे आपल्या गुरूंकडे म्हणतात, एरवी मी मूर्ख आहे परंतु त्यांची कृपा झाल्यामुळे काय झालं, तरी संत कृपा दीपको स्वज्वळ वासे. अनेक ह्या प्रसंगात ज्ञानेश्वरीत सांगता येतील. आणि तुकोबारायांचा अभंग आहे, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. म्हणून काल महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी आलो होतो. म्हटलं महाराज तुम्हीच माझ्यावर कृपा करा. ऐका ना, ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी जिवे रिजे जेवी. महाराज सांगतात मी रित्री आणि बालकच आहे ना, बाळक बापाचे आता टेरेगे तो बापाचे जेव लागे परी मुखचे वेडे संतोषेने वेगे मुखची वडवी. ज्ञानोबा सांगतात आईच्या बापाच्या ताटात बाळाने बसावं आणि त्यांच्या मुखातला घास काढावा, राग येणार नाही. काय होईल काका, त्यांना आनंद होईल. तद्व त्या प्रकारे ही छोटीशी अल्पश सेवा महाराजांच्या चरणी सेवा समर्पण करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांना काय आवडत होतं, ज्ञानेश्वरी आवडत होती ना, मग ज्ञानेश्वरीची ओव्या माझ्यासारख्या पामराकडून थोड्या सांगण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल महाराज प्रामुख्याने अभंगामध्ये सांगतात, श्री गुरु साधुरूपी बोध देतात. जोग महाराज संस्थांचे गुरुवर्य वैकुंठवासी नरसिंह बाबा राजपूत यांच्या हरिपाठीवर ग्रंथातील त्यांनी असा अन्वय लावलेला आहे, साधुरूपी श्री गुरु. मला शंका निर्माण झाली, बऱ्याच सर्व कीर्तन करायला मोठे मी फोनही केला. म्हटलं साधू हे या ठिकाणी हा शब्द वापरला जातो महाराज, तर साधू बोध देतात, मग श्री गुरु काय देतात? हा, साधू बोध देतात तर श्री गुरु काय देतात? म्हणजे श्री गुरु रूपी साधू बोध. ह्या अभंगावरती आपण गणेश मंदिर कीर्तन केलं होतं, पण ते चिंतन थोडं वेगळं मांडायचं आणि आजचं चिंतन आपल्याला वेगळं मांडायचं. मग मी गुरुवर्य महान असे व्यक्तिमत्व असणार चैतन्य बाबा देगुलकर त्यांना फोन केला. थोडंसं आणि चौकशी काका केली पाहिजे. तर काही पण सांगून काही पण करून उपयोग नाही, अभ्यास करूनच बोललं पाहिजे. मग महाराजांना म्हणलं, महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे मी जोग महाराजांच्या, आणि माझा प्रश्न आहे या अभंगामध्ये साधू नेमकं साधूंनी बोध केला का श्रीगुरूंनी बोध केला, मला अन्वय सांगा. संस्कृत भांडारकर पुस्तक पाहिलं तर त्याच्यात साधू संत श्रीगुरू एकार्थवाचक सर्वनाम वापरले आहेत. कधी कधी अभंगामध्ये मग त्यांनी मला सांगितलं, म्हणजे महाराज या अभंगामध्ये धुंडाबाबांचे हरिपाठीवरून आहे, परत दुसरं हरिपाठीवरून झालंच नाही, केले सर्वांनी. पण त्याच्याही मध्ये म्हणले महाराज या अभंगामध्ये साधू याचा अर्थ श्रीगुरू आहे. काय आहे?
आणि म्हटलं बाकीच्या अभंगामध्ये म्हटले महाराज बाकीच्या अभंगामध्ये संतत्वावच्छेदकाने वेगळा आहे, साधुत्वावच्छेदकाने अभंग वेगळा आहे. आणि परंतु ह्या अभंगामध्ये साधुत्वावच्छेदकाने, संतत्वावच्छेदकाने, श्रीगुरुवच्छेदकाने म्हणजेच अभंग साधू आहे किंवा श्रीगुरु आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग मी प्रश्न विचारला, म्हटलं मग बाकीचे अभंग सांगा. म्हणले साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू तो या ठिकाणी साधू सांगितले. मग कधी कधी संतत्वावच्छेदक वापरले, पण त्या ठिकाणी स्पेशल संत. संत उदार उदार भरले अनंत भांडार, घातला दुकान देती आलियासी दान, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. ते संतत्वावच्छेदकाने वेगळं, पण ह्या अभंगामध्ये साधुत्वावच्छेदकाने श्रीगुरूंचं वर्णन आणि संतांचं वर्णन म्हणजे श्रीगुरु रूपी साधू सांगितलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. मला सांगतात त्या सत्शिष्याला साधूंनी बोध केला म्हणजे ज्ञान झाला याचा अर्थ वर्तमान आणि कालवाचक हा शब्द आहे. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ. झाला याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर तो बोध टिकून राहतो. काय फलश्रुती? नुरोनिया ठेला तो मुरला अंगामध्ये, त्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्यत्व, भक्तीची उत्तुंग अवस्था, साधनेची उत्तुंग अवस्थेची फलश्रुती झाली. म्हटले महाराज पण त्याला दृष्टांत, मग तो त्याचं काय स्थिती होते? ज्ञानोबा सांगतो दृष्टांत देतात व्यवहारातील. कापूर जसा आहे ना, काय जो की पेटवल्यानंतर किती वेळ राहतो? हा अण्णा तास 2 तास. महाराज सांगतो थोडाच ना. जसा तो कापूर त्या क्षणामध्ये लगेच आणि विसतो, तसं त्या बोधरूपी शिष्याची अवस्था झाली. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. ठाईची समाप्ती झाली जैसी, कापुराच्या वाती साधू बोध झाला. आणि मग तो नुरोण्या ठेला. म्हटले महाराज त्याची अवस्था तरी काय झाली त्या शिष्याची, त्या असणाऱ्या त्या श्रीगुरुरूपी बोध ज्यांनी दिलाय त्यांनी, साधुत्वरूपी बोध दिलाय त्यांनी. म्हटले महाराज तो आता असणारा सत्शिष्य मोक्षरेखी आला, भाग्य विनटला, त्याच्यासारखा भाग्यवान मोक्षेच्या सीमेरेषावरती तो आहे. आणि त्या श्रीगुरुरूपी साधूने त्याचा अंगीकार केला, साधूचा अंग केला, हरिभक्त. आणि त्याचा हरिभक्त म्हणून त्याचा अंगीकार त्या श्रीगुरुरूपी साधूने केला. आणि आता त्या महात्म्याची अवस्था ज्ञानोबा सांगतात. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. आत्मतत्वी हरी जनी वनी दिसे, ज्ञानदेवा संगती गोडी. महाराज सांगतात ही अवस्था झाली. म्हणून आणि जर हा बोध प्राप्त करायचा असेल तर उपासना आधी काय करायची? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. विठ्ठल विठ्ठल. बस अभंग सगळ्यांना समजला बरोबर? 6 चरणाचा अभंग आहे. महाराज सांगतात की साधुरूपी श्रीगुरु तुम्ही बोध अण्णा त्या श्रीगुरूंनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणि दुसरा अभंग का नाही निवडला? आदरणीय राहुल महाराज या ठिकाणी त्यांनाही विचारलं, त्यांनी अभंग दिलता. पण नवीन अभंग म्हणलो टाळकरांचा अण्णा काकापाठ पाहिजे. आणि विशेष करून कानगावमध्ये नित्यनियमाचे हरिपाठ करणारे आपले ग्रामस्थ भजनी मंडळ आहे. आणि मला वाटते नाथजींनाही महाराजांना हरिपाठ आवडत होता. त्या अनुषंगाने अभंग दिसायला सोपा, पण असायला कसा आहे फार अवघड आहे महाराज, अतिशय अवघड अभंग आहे. म्हणून महाराज हा नाथ संप्रदायाची परंपरा पाहिली ना तर वैष्णव आदिनाथ वैष्णवांपासून या ठिकाणी संप्रदायाची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे महाराज 5 संप्रदाय मिळते एकत्र वारकरी संप्रदाय घडला. चैतन्य संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, आनंद संप्रदाय किंवा अनेकही कोणती संप्रदाय असतील, सर्व संप्रदाय मिळून ही परंपरा वारकरी संप्रदायांची झाली. याला प्रमाणे संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत इशू दिले, सारे एक निवडेले ते हरीचे नाम. निरोबरांचा भंग महाराज सांगतात ज्ञानोबरांची परंपरा आहे. ज्ञानोबरांना निवृत्तीनाथांना का अनुग्रह? महाराज सांगतात नाथ संप्रदायाची गहिनी प्रसादे निवृत्तीदातार का गणिनाथाने अनुग्रह दिल्याची परंपरा सांगतो. ज्ञानोबरांची असणारे पंजे सिद्धनाथ पंत बीड जिल्ह्यामध्ये आणि त्या गंगेच्या तीरावरती त्या ठिकाणी ते साधना करत होते. 40 वर्षे झालं मूल नाही, परंतु एक अखंड साधना पूजेची. काय
शिवलिंगाची पूजा करायची नदीवरती ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 3:30ला 4ला जायचं, स्नान करायचं दोन्ही विवाहित आणि पती पत्नीने, आणि वालुकाश्म नाही का नाथजी महाराज, वालुकाश्माची पूजा ती शिवलिंगाची पूजा करायची, पूजा झाली की समर्पण करायची. असा बराच वर्ष 12 वर्षाचा 24 वर्षाचा काळ उलटला गेला. वरती भगवान शंकरालाही वाटलं ना या ठिकाणी आता जायला पाहिजे, कुणाच्या उदरामध्ये जावं. अखंड महाराज तपश्चर्या 24 वर्ष ह्या सिद्धनाथ पंथांनी आणि महाराज त्यांच्या माते आणि पत्नीने केलेली आहे. महाराज साधू कुणाचे पोटाला जन्माला येत नाही बरं, हा कुणाचे पोटाला असा संत महात्मा फक्कड महात्मा. आवाज कमी. हॅलो हॅलो विठाला 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 मोठा सोडा आवाज मोठा. विठाला विठाला. महाराज आणि तपश्चर्या केली. त्यांनी ठरवलं काय महाराज, सुशिलो मातृपुण्येन पुत्रपुण्येन सभाग्यता. सुभाषितकार सांगतात हरिभक्त साधू जर पोटाला येत असेल आईची कुशी पवित्र लागते. महाराज 24 वर्ष तपश्चर्या आणि उभयतांनी केली. स्वतः भगवान आदिनाथ भगवान शंकर महाराज त्या ठिकाणी आले, स्नानासाठी नदीला गंगेला गेले आणि येताना दोघांचे स्नानाला जाणारच तेव्हा महाराज दर्शन घेतलं. ब्रह्ममुहूर्तावर संन्यासी महात्मा आहे, फक्कड महात्मा आहे, आणि दर्शन घेतल्यानंतर सौभाग्यवती भव पुत्रवती भव असा आशीर्वाद आदिनाथ भगवान शंकरांनी साधूच्या महात्म्यात दिला. आणि तो आशीर्वाद दिल्यानंतर महाराज एक उदी दिली, विभूती आपली विभूती दिली महाराज. जसं नाथजी देतात ना महाराज द्यायचे. आपल्या गावामध्ये घटना बऱ्याच घडल्यात महाराजच्या परिसरामध्ये गावामध्ये. मलाही महाराज 7 वर्ष काही नव्हतं, भरपूर दवाखाने केले, सर्व काही केलं. महाराज जायच्या आधी 3 वर्ष गेलो अण्णा आबा मोठे महाराजांनी सांगितलं, मला वाटतं आपलेच बाबासरच्या कोणाला तरी सांगितलं, मला ते निगडीला सांग माझ्याकडे सारखंच येतोय तो, त्याला येऊ नको म्हणावं, तू नाथजींकडे जाळण दिला. गेलो नाथजींकडे, म्हटलं महाराज दोघंही आम्ही गेलो. आणि महाराज म्हणले थांबू का, मी थांबलो. दर्शन घेतलं, नारळ दिला, विभूती दिली, सांगितलं 7 वेळा नारळ आपल्या दरवाज्यावरती नाही का उमरा उतरव आणि फोड, दुसरा नारळ तू खा, म्हणजे पत्नीला बायकोने खा, भस्म लाव. त्याच्यानंतर महाराज म्हणले महिन्याने ये. पण मला कार्यक्रम इकडे तिकडे किंवा गडबड असल्यामुळे मला नाथजींकडे जाताच नाही आलं. पुढे लॉकडाऊन पडलं. एक अजून नाथजींचं वाक्यच आपल्या तिथं कार्यक्रम व्हायचा बरं का, आपल्या भैरवनाथ कलाष्टमी जन्माष्टमी भैरवनाथ जन्माष्टमी आपली चैत्र महिन्यातील. त्यांनी सांगितलं ज्याला पिशाचे बाधा आहे, ज्याला वाटते मला करणे केली अमकं केलं तमकं केलं, त्यांनी एक काम करायचं, 7 वेळा भैरवनाथ महाराज जोगेश्वरी मातेच्या अंगावर असं त्या काय मंदिरावरून काय नारळ उतरवायचा, घरी नेऊन उतरवायचा आणि तो फोडायचा. म्हणले काहीच राहणार नाही. विभूती संप्रीती इथून विभूती घेऊन जा म्हणले. नाथजींचं वाक्य महाराज ते. मोठी माणसं महाराज मोठी ते मोठीच असतात. आणि गणेश वाळके आपल्या गावातील आहे बरोबर का नाही, गणेश वाळकेला सुद्धा महाराजांनी नारळ दिला. 2-3 वर्ष आणि नंतर त्याच्यामध्ये लॉकडाऊनच पडलं. नंतर आम्ही सुद्धा त्या खुटबावला राहुल महाराज राऊत आहे त्यांनी एक श्रीफळ दिला बरं का होण्यासाठी. आता प्रयत्न करतातच पत्नीचे घरच्यांचे आणि हे असल्यामुळं. परत गुणाटलाही दत्त महाराजांचं देवस्थान आहे तिथंही नारळ घातला. ज्यावेळेस 40वा दिवस होता महाराजांचा, आम्ही 2 जण आलो गेल्या वर्षी आणि समाधी दिल्यानंतर लोक जास्त होते, म्हणलं आपलं नंतर आपण जाऊया. त्यावेळेस मंडळी रडले, म्हणले महाराज तुम्ही नारळ दिला पण काय तुमचा आम्हाला गुण आला, तुम्ही गेले तरी गुण आला नाही, मरेपर्यंत खंत राहील. महाराज काय सांगता, 40वा दिवस झाला, महिनाच पलटला महाराज. विठ्ठल मला ते सांगायचं नाही, मला ते त्यांचं पवित्रता उदारता बरं का, अखंडता असणारं सामर्थ्य मला सांगायचे महाराज. त्या विभूतींनी महाराज त्याचप्रमाणे सिद्धोपंतांना विभूती दिली. पुढं महाराज त्यांना पुत्र संतती झाली, ती विरक्त राहिली महाराज. मग नंतर विठ्ठलपंतांना त्यांचा जन्म झाला आणि विठ्ठलपंतांनी सुद्धा अनुग्रह घेऊन महाराज त्यांच्या संसारामध्ये मन रमलं नाही. सिद्धेश्वरांनी आदेश दिला, ही सगळ्यांना कल्पना माहिती आहे सगळे, आणि ही पूर्व इतिहास माहिती आहे.
आणि मला एकच सांगायचं, नंतर तिकडे गेले सच्चिदानंद आणि म्हणून नाव त्यांचं होतं. नंतर ते आले, त्यांना संन्यासाश्रम सोडून ग्रस्त आश्रमामध्ये त्यांच्या श्रीगुरूंनी सांगितलं. ह्या सगळ्याच गोष्टी आता ज्ञानोबारांचे चरित्र माहिती आहे. म्हणून निवृत्तीनाथांना का अनुग्रह दिला, ते असणार विभूतीचं बीज निवृत्तीनाथांना महाराज गहिनीनाथांनी दिलं. निवृत्ती प्रसादे गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चुजवेली, तोच अनुग्रह नाथ संप्रदायाचा माऊली ज्ञानोबरायांकडे. विठ्ठल नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधा ते संसारा केला ते अमुते. काय माऊलींची ऐका, 18 ते समारोप करता असताना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधा ते संसारा केला ते अमुते. असे बरेच ज्ञानोबरायांचे मला वाटतं शेवट तुम्ही पहा, नाही का. शेवटचा श्लोक झाल्यानंतर एक 15-20 ओव्या पाहिल्या की समारोपाला 5-6 जणांच्या आधी ज्ञानेश्वरीच्या 18 मध्ये हेच महाराज त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. माझा आणि ही काय परंपरा, ही निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. असा हा नाथ संप्रदाय आहे. महाराज सांगतात त्या संप्रदायाचे सिद्ध सद्गुरू रामनाथजी बाबा, बरोबर ना. रामनाथजी महाराज मोठे महाराज, आणि मोठे महाराजांचाच अनुग्रह नाथजींना. विठ्ठल विठ्ठल महाराज हे साधू, हे श्रीगुरु. साधू म्हणजे काय हो, नाथरायांचा अभंग आहे. साधू कोणाला म्हणतात, साधू म्हणावे जयासी, ओ साधू म्हणावे जयासी, साधू म्हणावे जयासी, साधू म्हणावे जयासी. दया क्षमा ज्याचे दासी, दया क्षमा ज्याचे दासी, ज्याचे गेले काम क्रोध, ज्याचे गेले काम क्रोध, म्हणावे तयासी साधू, ज्याचे गेले नाथराय सांगतात. साधू कुणाला म्हणतात, साधू म्हणावे जयासी, दया क्षमा ज्याचे दासी, दया क्षमा ज्याचे दासी, तयाशी साधू म्हणावे. अन्वयार्थ, ज्याचे गेले काम क्रोध तोच साधू. ये सृष्टी महाराज सांगता, काम क्रोध विकार ज्याचे गेले त्याला साधू. दयात्व अंतकरण, दया ते कैशी पूर्ण चंद्रिका जैसी. ज्ञानोबराय सांगतात, दया ते धर्मो, धर्म ते सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू हाती जैसा. महाराज सांगतात याला दयात्व अंतकरण म्हणजे नाथजी महाराज आणि मोठे महाराज, याला साधुत्व म्हणतात महाराज. उपदेशाचे प्रकार 3 आहेत महाराज. एक आहे कर्माचा अधिकारी, एक आहे उपासनेचा अधिकारी, तिसरा आहे ज्ञानाचा अधिकारी. कुणाला उपदेश करावं, सुभाषितकार सांगतात कुणाला उपदेश करून चालत नाही ना, बोध करून कुणाला चालत नाही ना. तो त्या अधिकाराचा असावा, तो सत्शिष्य सुद्धा त्याच अधिकाराचा असावा. जसं श्रीगुरुरूपी साधुरूपी बोध श्रीगुरु करतात ना, जसा त्यांचा अधिकार तसा त्याच सत्शिष्याचा अधिकार चांगला. महाराज सांगतात, उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपायन शांतये, दुग्ध पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. सुभाषितकार सांगतात उपदेशही मूर्खांना, मूर्ख मनुष्याला उपदेश करून चालणार. जसं दूध सापाला विष पाजलं मग काय होतं, अमृतीच्या खोमने गुळाचा च्या. महाराज सांगतात काय होतं, केवलम विषवर्धनम, केवल विष महाराज तयार होतं. त्या तसा मूर्खाला उपदेश करून नाही तो योग्य अधिकारात असावा. तो मांडवगणला चौकात उभा आहे, त्याला सांगितलं अरे काय ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगितलंय, काय तुकोबरांचा गाथा आहे, काय भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीता सांगितली. महाराज तो म्हणतो महाराज तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. त्याची अवस्था पाहिली ना, हातात बॅग, कडेल एक पोरग, खांदा एक पोरग, माग मॅडम आहेत एकट्याच.
ते म्हणतो महाराज दुपारच्या 12 वाजल्यात गामागुम झाला, एसटीचा संप चाललाय, आधी सांगा मला शिरोडला जायचे, कसा जाईल तेवढं आधी मला तुम्ही सांगा. तुमचा उपदेश बाजूला राहू दे, आता सांगा अशाला उपदेश करून जमल का? महाराज सांगतात त्याला प्रमाणित हरिपाठातील क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनू नये. आपली वाचा व्यर्थ शिनू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. नात्र हरिपाठामध्ये सांगते त्याला काय बोध देऊ शकतो आपण त्याला. महाराज सांगता मग त्या योग्य अधिकारीचा असावा. ह्या अभंगाचा अधिकारी कोण? जसं प्राप्त भाव संबंध सांगितला, जसं अनन्य समन्वय सांगितला ग्रंथ निर्मात्याने, प्रयोजन सांगितलं, संबंध सांगितला, अधिकारी सांगितलं, तसं या अभंगाचा कोण अधिकारी? पहिला एक कर्माचा अधिकारी. याच्या जीवनामध्ये मल आणि विक्षेपे आवरण आहे. तो कोण? कर्माचा अधिकारी. मल म्हणजे काय? विचारसागर वेदांत गुरुवर्य कोरेकर बाबा सांगतात पाठामध्ये, मल म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म करण्याचे संस्कार आहेत. काय? निषिद्धच कर्म करतो. आणि पाप वासना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, पूर्वजन्माची पाप वासना, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात, त्याला मल म्हणतात. विक्षेप म्हणजे काय? चंचल मन कृष्णा प्रमाथे बलवदृढम. ज्याचं मन चंचल आहे साधना करताना, त्याला सुद्धा साधूचा बोध देऊन उपयोग नाही. मग त्याला काय करायचं? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्याला एकच तू बाबा धन दे. हा मोठा कार्यक्रम चालला आश्रमामध्ये, तर धन देऊन किंवा दान देऊन काय होईल? तुझा त्याद्वारे उद्धार होईल. याला माऊलींची ओळी सांगतो. जेत जेत संपत्ती आणि दया ते दोन्ही वस्ती झाली की ठाया, ते दान धनंजया विभूती माझी. अर्जुना, अशा महान कर्मामध्ये जे दान देतो ना, ती साक्षात माझी विभूती आहे. एकाने सोडून येतात त्यांनी याची बरोबर काका पंगत दिली. महाराज सांगतात काय त्यांचंही पूर्वजन्मीचं पुण्य असेल महाराज. आज पुण्य स्मरणाचा महाराजांच्या समाधी सोहळ्याचा देखील त्यांना अन्नदानाला योग आला. विठ्ठल महाराज सांगतात हा झाला कर्माचा अधिकारी. आता उपासनेचा अधिकारी कोण? विचारसागरामध्ये आणि निशिल्दाजी सांगतात ज्याच्या अंतःकरणामध्ये मल आता गेले, पण आवरण नाही, विक्षेप नावाचा दोष राहिलाय, तो कर्माचा अधिकारी. मग त्याचा उद्धार होणार नाही का? म्हटले त्याचा सुद्धा उद्धार हरिपाठामध्ये होईल ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे त्याचा उद्धार होईल ना. हरिपाठातच बोलायचे आपल्याला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुकोबारा सुद्धा सांगतात ना, सुखाला गी करसी तळमळ तरी तू जाय एक एक वेळ, मग तू अवघाशी सुख पहोसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. असं साधन सांगितलं. पंढरपूरला जा, नामचिंतन कर, पांडुरंगाला स्वीकार कर. तसं हरिमुखे म्हणा याचा उपासनेचा अधिकारी. आणि ज्ञानाचा अधिकारी कोण? ज्याच्या अंतःकरणामध्ये मल विक्षेप याच्याही पुढे आवरण नावाचा दोष केला ना, तो ज्ञानाचा अधिकारी. विठ्ठल विठ्ठल. महाराज श्री गुरु कोणाला म्हणतात? बोला. तुमचं आमचं भाग्य आहे. मोठ्या महाराजांसारखे, नाथजींसारखे, वरुणाथ महाराज असतील, सगळेच आता असणारे महाराजांचे सगळे महाराज मंडळी आपले, हे महान महात्मे या ठिकाणी आपला भेटले महाराज. बरेच महाराज लोक काका म्हणतात बरं का, नाथजींची समाधी कानगावलाच का? हा, लय लोकांचा अण्णा बरं का आबा, लय लोकांचा प्रश्न आहे, कानगावलाच का? आमच्याकडे अपेक्षा होती, यायला पाहिलं होतं, आमकं पाहिलं होतं. हे मग काही सांगितलं 108 वेळा. मला असं वाटतंय नाथजींनी सुद्धा ज्ञानोबरायांसारखी इथं समाधी घेतलेली पूर्वीच्या काळामध्ये महाराज गणाष्टवा.
इथं 108 वेळा समाधी नाथजींनी ज्ञानोबा शाळांमध्ये घेतले ना, तसं इथे समाधी नाथजींनी घेतलेली आहे. पूर्वीचे त्यांनी स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे. याचे पुढे एक अजून वाक्य त्यांच्याच शिवरात्रीला कीर्तना सांगतो. मोठ्या महाराजांचा प्रत्येक आश्रमामध्ये, सर्वेश्वर या ठिकाणी आहे, पिंपळगाव असेल बरं का महाराज, किंवा मराठवाड्यातील आश्रम असेल, पंढरपुरातला आश्रम असेल, नाथजींचं असं त्यांनी आणि सांगणं होतं महाराजांचं की काहीतरी प्रयोजन महाराजांचं आहे म्हणून मठ स्थापन केले. दुसरी गोष्ट भगवान शंकराचं शिवलिंग स्थापन केलं. ते काय आणि प्रयोजन आहे ना महाराजांचं ते आपल्याला गेल्या वर्षी महाराज इथं कळलं आपल्याला. हे का सांगतो, ही परंपरा. श्री गुरु महाराज म्हणतात कोणाला, शिष्य कोणाला म्हणतात. संन्यास दीक्षा काय एकदा घेतली महाराज श्री गुरूंची साधूची, जसं साधू म्हणतील ना, श्री गुरु म्हणतील ना, तसं त्यांनी करायचं. दीक्षा म्हणजे काय, जशी पती पत्नीची लग्न करते, ब्राह्मण साक्षर ब्राह्मणाद्वारे, सर्व समाजाच्या द्वारे, शास्त्राद्वारे, ब्रह्मचर्य आश्रमातून ग्रस्त आश्रमामध्ये जशी ती मुलगी आता पत्नी कोणाची तरी होते महाराज, तसं श्री गुरुपी साधूचा संन्यास बोध घेतला ना महाराज, तेव्हापासून त्या साधूचा, त्या शिष्याचा आई तो, बापही तो आणि पती सुद्धा तो. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात. सगळ्यांना माहिती आहे, मोठे महाराज म्हणतील ना तसंच नाथजी करायचे महाराज. तेच आज्ञा, तोच उपदेश. महाराज म्हणले असं, नाथजी महाराज तसं. महाराज इथे प्रवचन असतात आपले महाराज, चक्री प्रवचन काका, तुम्ही सर्वांना आणि आपल्या परिसरातील सर्वांना तुम्ही सांगता. प्रवचन महाराज केलं आणि शेवट समारोप नाथजी करायचे. पिन नाथजींच्या हातात असायचा. तात्या कोणत्या महाराजांनी कोणती वही निवडली, त्याच्यावरती काय बोलले, एक अर्धा मिनिट 15 मिनिटं का, आणि नाथजी शंकरनाथ महाराज बोलायचे. आणि एक दिवस शिवरात्रीला महाराजांनी सांगितलं, म्हणजे माईक हातात घेणार मोठे महाराजांनी. नाथजी मोठे महाराज म्हणले थांबा थांबा, म्हणले बोलू नका. आणि मग महाराजांनी समारोप मोठ्या महाराजांनी केला. सगळं कीर्तनकाराचं वगैरे काय कसं आहे, काय नियोजन किंवा प्रयोजन आहे, सर्व त्यांनी सांगितलं. मी महाराजांना म्हणलं, नाथजीनं म्हणलं, नाथजी तुम्ही ते कीर्तन प्रवचन करायचं थोडंसं सांगा ना, काय आहे का नाही सगळ्यांचं. म्हणले महाराज थांबा, मोठ्या महाराजांनी सांगितले आपल्याला आता बोलता येणार नाही. महाराज सांगतात याला म्हणतात शिष्य, याला म्हणतात महाराज श्री गुरु. विठ्ठल हे का सांगतो, याला श्रीगुरुत्व आणि साधुत्व, शिष्यत्व याला म्हणतात महाराज. एवढा पावर नाथजींकडे होता, आहे का नाही. परंतु मोठ्या महाराजांच्या आणि आज्ञेला केव्हाही महाराज ते आणि कमी पडले नाहीत. जे महाराज म्हणतील ना तीच महाराज अवस्था, ती स्थिती नाथजींनी महाराज स्वतःची अवस्था करून घेतली. श्रीगुरु कोणाला म्हणतात, वेदांत शास्त्र विचार सागर सांगतं. ज्याच्याकडे वेदांत शास्त्र संपन्न तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी, तोच ते श्रीगुरु. ज्याचे वेदांत संपन्न आहेत ते श्रीगुरु. त्याचं त्या शास्त्राचा अध्याय पण झाले तो श्रीगुरु. शिष्याचा उद्धार करण्याविषयी अंतःकरणामध्ये तळमळ आहे तो श्रीगुरु, बरं का. आणि आपलं सर्वस्व जो शिष्याला देतो ना आबा, तो श्रीगुरु. काय वेदांत शास्त्र संपन्न तो श्रीगुरु. त्याच्या अंतःकरणामध्ये दयाळत्व, दया अंतःकरणामध्ये आहे तो श्रीगुरु. दया म्हणावे तयाशी, मग कशी प्रमाण दिलं राहील तसं त्याला श्रीगुरु म्हणतात. आपलं सर्वस्व शिष्याला देतो, उदारा तो देतो, त्यांना श्रीगुरु म्हणतात. श्रीगुरूचे लक्षण, जर त्या श्रीगुरु वेदशास्त्र संपन्न नसेल, गुरु रे बाबा पाटा सांगतात तो श्रीगुरु नाही. याचा शास्त्राचा अभ्यास नाही, श्रवण मनन निधी ध्यासन नाही, तो श्रीगुरु नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये शिष्याचा उद्धार करण्याचा कृपाळुत्व आहे तो श्रीगुरु. पण याच्यापैकी एकही गोष्ट जर कमी पडलेली ना, उद्धार करण्याचं सामर्थ्य असेल तरच तो श्रीगुरु. निधी ध्यासन नसेल श्रीगुरु नाही. वेदांत शास्त्र संपन्न असेल श्रीगुरु नाही, बरं का. उदारत्व आहे तरी श्रीगुरु नाही, कृपाळुत्व आहे पण श्रीगुरु नाही. या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या ना तरच तो श्रीगुरु. महाराज वेदांत शास्त्र संपन्न आहे, दयात्व अंतःकरण, दयाळूपणा नाही, श्रीगुरु नाही. वेदांत शास्त्र संपन्न आहे, 6 शास्त्र 18 पूर्णांचा अभ्यासही आहे, तत्वबोधही आहे, तत्व मच्छी महावाक्याचा बोधही ज्याने घेतलेला आहे, पण दयाळू नाही, जमणार नाही.
हे असं बराच वेळ 20-15-20 मिनिटे प्रक्रिया चालते, सांगून वेळ घेत नाही. महाराज सर्व ज्याच्याकडे असेल ना तो श्री गुरु म्हणजे महाराज. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात ह्यांना श्री गुरु तू म्हणावं. शिष्य कुणाला म्हणावं? ऐका, ज्याच्या अंतकरणामध्ये मल विक्षेप नावाचा, आवरण नावाचा दोष गेला तो शिष्य. मल म्हणजे काय? थोडं वेदांतिक प्रक्रिया आहे बरं का. इथं तर काय आपण ऐकण्यापेक्षा हे ऐकलेलं काय अडचण नाही का. 4-5 दिवस झाले मला झोप नाही, हातात पुस्तक चाललंय, राहुल महाराजांक मी कनेक्ट होतोय सारखं. इथं काही पण आबा सांगून उपयोग, अभंगावरतीच बोललं पाहिजे. आणि युट्यूबला फेसबुकला वगैरे चाललेलं लाईव्ह. आपलाच अनुग्रह ज्यांच्या घरामध्ये आहे ते श्रीकांत गोरपडे यांचे आजोबा बरं का, मोठे महाराजांचे शिष्य होते कुरळीमध्ये. आणि मोठे महाराज गेले की त्यांचे जिथं राहायचं, मग त्यांनी सुद्धा सेवेसाठी या ठिकाणी आले. राहुल महाराजांचाही चालले त्या ठिकाणी. आणि सुंदर ज्ञानोबा तुकारामाच्या ह्याला आहे. मी का सांगतो ऐका, आता शिष्य कुणाला म्हणायचं ऐका. मल विक्षेपावरून नावाचा दोष गेला तो असणारा शिष्य आहे. मल म्हणजे काय? निषिद्ध कर्म त्याच्याकडे आहे. आणि पाप वासना, अनंत जन्मीचे पूर्वजन्मीचे संस्कार याच्या पाप वासना रूप आहे तो मल. विक्षेप ज्याच्या अंतःकरणामध्ये बोध गेला पण चंचलत्व आहे त्याला विक्षेप. आणि आवरण, अज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे ना त्याला आवरण नावाचा दोष म्हणतात. हे तिन्ही त्यांनी घालवायचे. अव्हाटिले असत बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव दैसा उपाधी आवडे लोका. मला सांगतात का पोय पंखीचे किडे चिळसे घेती. ज्ञानोबा सांगतात असा जो विषय आहे ना त्याला महाराज आवरण नावाचा दोष हे त्याने घालवायचा. मग त्या शिष्याने काय करायचं? श्रीगुरुरूपी बोध घेऊन, साधुत्व रूपी बोध घेऊन, या जन्मीचे संस्कार दृढ ठेवून, किंबहुना पूर्वजन्मीचे असणारे निष्काम कर्म, निषिद्ध कर्माचा त्याग करून, निष्काम कर्म करून, निष्काम उपासना करून जो सत्शिष्य बोध घेतो, श्रीगुरूंची सेवा करतो, महाराज सांगतात त्याला शिष्य म्हणतात. लक्षात आलं? ह्या जन्माची पूर्वजन्माची निष्काम कर्म, निषिद्ध कर्म त्याग करून, निष्काम उपासना करून महाराज सांगतो जो श्रीगुरुरूपी बोध घेऊन त्यांची शिष्या करतो, साधना करतो ना, महाराज सांगतात अंतःकरण निवृत्ती निर्मळ करतो, पाप वासना निर्मळ करतो, मन निर्मळ करतो, चित्त शुद्ध करतो. महाराज सांगतात तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी. तो बोध काय सहजासहजी प्राप्त होत नाही, साधनचे दृष्ट संपन्न, मग तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी. श्रीगुरूपी बोध घेण्यासाठी काय करायचं? विवेक, वैराग्य, समाधी सटक आणि मुमुक्षत्व. विवेक म्हणजे काय? सार काय, आसार काय, योग्य काय, अयोग्य काय, नित्य काय, अनित्य काय, चांगलं काय, वाईट काय, आणि संत रूपी बोध घेऊन महाराज सांगतात जो शुद्ध चैतन्याकडे जातो, ज्याची बुद्धी सात्विक झाली बरं का महाराज. श्रीमद भगवद्गीता आहारा सात्विक प्रिय, किंवा महाराज सांगतात बुद्धी त्याची हरिरूप झाली ना, महाराज सांगतात तो कोण? तो शिष्य. ज्ञानोबा हरिपाठात, आता हरिपाठच सांगतो, ज्याची बुद्धीचं वैभव भगवान परमात्माच आहे ना तो विवेक. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्ध, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्ध, एका केशवराजे सकळ सिद्ध. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे एका केशवराजे सकळ सिद्धी. महाराज कसं काय आमचं करा मस्त पाहिजे मंडळ. काय काय बोलायची गरज आहे कोणाला?
तसं त्यांनी न सांगता इथे यायला पाहिलं होतं, कारण महाराजांचे उपकार सगळ्यांवरती आहेत. विठ्ठला विठ्ठला आमंत्रण दिलं नाही काकाने, योगेश महाराज, सगळे राहुल महाराज, आबा, ही सगळी भजनी मंडळ यांनी सांगितलं कोणाला बोलवायचं नाही. फक्त मी फेसबुकवरती टाकलं, प्रत्येकाला ज्यांचा नंबर आहे त्यांना पत्रिका टाकली. नाही आलं ते त्यांचं असेल, पण आपलं कर्तव्य काय तेच. कारण का तुकोबराय सांगतात संतांच्याकडे जायला काय आमंत्रण द्यावं लागतं का? हा, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रे घावया. संत चरण भावे रे घावया, तुका म्हणे जवळी पाचारिता न जावे. संतांकडे साधूकडे जायचं असेल ना, आमंत्रणाची वाट पाहायचं नाही. मला सांगा, पेरू पिकलाय, ते पेरूला सांगावं लागतं का? राघोला पोपट होते उलट पालट मार्गदर्शक. हे आमचं जोडदार कंपनी जास्त येत नाही, त्याने उलट पालट होते. आमची ज्येष्ठ कंठशी मंडळी सगळी ते सांगावं लागतं का पेरूला? काय राघोराव पोपटाला? हा, ते पोपट, त्याला राघो म्हणतो आपण. आता ते काय होते पोपट शब्द काय आहे ना, कारण गडी लईच राग होईल ना जगात म्हणून तो शब्द येतोय. महाराज पोपटराव लालचुते बरं का. तुम्हाला असं आम्ही पत्र धाडतो, व्हॉट्सअपला मेसेज करतो, एक तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो, तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्या पेरूचा बागाचा बोऱ्या वाजवा. आमचा पेरूचा बाग तुम्ही फारशा पाडाय. पेरूला पोपटाला सांगावं लागतं का? मुंगीच्या घरा कोण झाडे गुळ, मुंगीला सांगावं लागतं का? नाही नाही, आता आमच्या गोडाऊनमध्ये या आणि आमचं कल्याण करा गुळाचं. बरं, तसं श्रीगुरुरूपी साधू संतांकडे जाता रे न आमंत्रण देता सुद्धा त्यांच्याकडे जाणं म्हणजे सेवा. मी का सांगतोय का? त्या सत्शिष्याचं लक्षण महाराज. आणि आपण सांगत आहे काय, आणि शिष्याचं लक्षण आहे विवेक. आपला विषय चालला होता विवेक, हे सुद्धा ते श्रीगुरूंकडे आहेच ना. माऊलींची ओवी, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेकासने की जी. संत तेथे विवेकास, जसं चंद्र आहे तिथं चांदण्या, भगवान शंकर तिथं पार्वती आहे साहेब, शंभू आणि संत तेथे विवेक, संत तेथे विवेकासनी की जी. महाराज सांगतात विवेकासहित किंबहुना आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. महाराज सांगतात त्यांच्याकडे विवेक, महाराज याला विवेक म्हणतात. महाराज सांगतात साधन त्या शिष्याने काय करायचं, श्रीगुरूंना प्रसन्न. बरं का, मी माझा विषय लक्षात घ्या. त्या श्रीगुरु रूपीत आणि श्रीगुरूंना प्रसन्न करण्यासाठी तयारी करायची. काय करायची महाराज? या बोध रूपी शिष्य आणि श्रीगुरूंकडून बोध घेण्यासाठी ही तयारी करायची महाराज. बरं का, मर विक्षेपावरण दोष, पूर्वजन्मीचे ह्या जन्माचे कर्मसंस्काराचं दहन, निष्काम कर्म करून आणि निष्काम उपासना करायची आहे आणि नामचिंतन करून त्यांनी ब्रह्म आणि त्या स्टेजपर्यंत जायचे. मग विवेक ज्ञान, विवेक वैराग्य समाधी षटक मोक्षत्व. आता वैराग्य म्हणजे काय? इंद्रियार्थेषु वैराग्य, मन अहंकारेवच जन्म मृत्यू जरा वायते दुःख दोषानुदर्शनम. महाराज सांगतात हे लोकातील भोगाचा त्याग करून परलोकातील सुद्धा जो भोगाचा त्याग करतो त्यांना वैराग्य. विचारसागर, हे लोकातील भोगाचा, अनुकूल भोगाचा त्याग करून महाराज सांगतात भोग प्राप्त आहेत. महाराज काय आहेत? भोग प्राप्त आहेत, पण त्याचा त्याग करणे याला वैराग्य म्हणतात. ओव्या बरेच आहेत. ओमले अन्ना, लाळ घोटीने रसना, अंगण सुया लिंगना, प्रेताची विष खाणे नागवे. महाराज सांगतात हेच महाराज याला वैराग्य म्हणतात. अजून वैराग्य म्हणजे काय? एखादी गोष्ट प्राप्त आहे पण त्याचा त्याग करणे त्याला वैराग्य म्हणले महाराज. आता कधी कधी सप्ताहाला वगैरे पंक्तीला जेवणाचं योग्य होतं कीर्तनाला गेल्यानंतर. आता एवढं द्यायला लागला, 2 वर्ष पार बंद होतं. हा म्हणले महाराज जेवायला या. म्हणलं चालतो येतो. पंचपक्वान्नाचं बेत, श्रीखंड काय, बालाजी काय, बासुंदी काय, पुरी काय, आज एकादशी, त्यामुळे सगळं सांगायचं नाही आपल्याला. सर्व त्या ठिकाणी आहे. म्हणले शेठजीराव आमच्या पंक्तीला बसा. म्हणले महाराज नाही, तुम्ही जेवा. तुम्ही खाल्लं मी जेवल्यासारखं. आतमधून ताट. मला वाटलं काय गावरान तुपातील काजू असेल, बदाम, पिस्ता वगैरे काय वेगळं असं काही नाही. काय होतं, ज्वारीची भाकर आणि फिकं वरण. गुलाबजाम खातोय, त्यांची जिलाबी त्यांच्याच घरात खातोय, तोंडासमोर खातोय. बरं किती खातोय घेऊन जा.
महाराज आणि मग शेठचे काम म्हणजे नाही मग बरं आहे, मी बाजूला ताट आणि मग कीर्तन आणि जेवण झालं. म्हणलं शेठचे काय एवढं तुमचं शेवट सुंदर जेवण नाही का बा, सगळं काय तुम्ही काय जेवायला घातलं. म्हणजे महाराज तुम्हाला सांगू का, मला असं वाटतं तुम्ही माझीच जिलाबी माझ्याच पैशाची माझ्याच गावरान तुपातून माझ्याच घरी माझ्या घरासमोर बसून खाता, असं वाटतं तुमचं नरड दाबावा. म्हणलं माझं नरड दाबाव्यापेक्षा बाबा तिकडच वरान बाकर खा. विठ्ठल विठ्ठल. महाराज प्राप्त आहे ऐका, विषय ऐका, प्राप्त त्या मनुष्याला तो विषय आहे, परंतु त्याचा त्याग का करतो, शुगर झाली म्हणून, म्हणून त्याग केला. म्हटले महाराज तुम्ही किती साधना केली, पार 30 वर्षाच्या पुढे गेला, विवाह तुम्ही केला नाही. म्हणले काय नाही खरं आहे का नाही, संसार दुःखामुळे चौघड इंगळे याचा काहीच उपयोग नाही. म्हणले का लग्न केलं नाही महाराज. म्हणले तुम्ही का वारकरी बाबा का लग्न केलं नाही. म्हणले काय सांगायचं, कोणी पोरगीच दिली नाही. आता याला वैराग्य म्हणतात का, याच्या नाटक नाही आणावा का. महाराज सांगते याला वैराग्य म्हणत नाही, प्राप्त असून त्याचा त्याग करणे त्याला वैराग्य. समाधी षटक शम दम श्रद्धा उपरम ती दीक्षा हे बरंच आहे. मुमुक्षत्व म्हणजे काय, अग्नी दैसा जळजळीत ज्वाळ अग्नीची तुका म्हणे अंगी वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळ काका योग्य प्रमाण बरं का. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा नाम वैराग्य. आता बऱ्याच वेळ फक्त एकच ओळी सांगतो. पै वैराग्य महापावके जाळवणी विषयाची कटके आता पलित वके इंद्रिय धरेली नाम वैराग्य. समाधी षटक मुमुक्षत्व सगळं आहे. शमदम श्रद्धा परमती दिशा हे पाहून घ्या. घरी गेल्यानंतर महाराज सांगतात अशी तयारी ज्या शिष्याने केली ना, महाराज सांगतात त्याला श्रीगुरु बोध देतात. मग त्याने काय तयारी करायची महाराज, श्रीगुरु प्रसन्न नसतील ना, अरे त्याला प्रसन्न करायचे. त्या साधूच्या श्रीगुरूच्या संगतीमध्ये त्यांनी जायचे, काय प्रसन्नता करायची. महाराजांच्याच मुखातील ओवे आहेत. महाराज सांगतात का चिंतामणी आली हाती. अरे माझे श्रीगुरु कसे आहेत. नाथजी म्हणतात माझे महाराज श्रीगुरु गुरुमाऊली माझी कशी आहेत. का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोवृत्ती तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. आता ही वाघ विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारेले मी या का डोळ्या जैसे दिव्यांजन भेटे. मला सांगा बरं का डोळ्या जैसे दिव्यांजन भेटे का दृष्टीस फाटा फुटे तेत वास पाहे प्रगटी महानिधी. मला सांगतात अरे डोळ्याला जर सांजन प्राप्त होवा ना, काय करावे लोचन पायालाचे. ज्ञानोबराय सांगतात ना ज्ञानेश्वरीमध्ये. आता महाराजांना ज्ञानेश्वरी आवडते म्हणलं थोडं सांगायचा प्रयत्न करा, काय अडचण आहे का. महाराज सांगतात त्यांना तेच ज्ञानेश्वरी सांगून काय बोलत नव्हते, त्यांचंच ऐकून सांगतोय मी काय एवढा शहाणा नाही. महाराज जसं डोळ्याला अंजन प्राप्त घातल्यानंतर काय होतं त्याला पायाचं जमिनीचं धन दिसतं, त्याप्रमाणे श्रीगुरूपी अंजन मला बोध प्राप्त झाला. कृष्णांजन एक वेळा डोला घालिता ढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. पुढला आहे का श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला सोज्वळ बापर खुमा देवीवर विठ्ठल दिनाचा दयाळ. अभंगाची सुरुवात पूर्वजन्मी पाप केले आंधळा पांगळा प्रकरण आपलं हे चौकवते महाराज काकाडला येतो का नाही. महाराज सांगतात कृष्णांजन रूप तो बोध. अजून काय म्हणून जाणतेने गुरु भजे तेने कृतकार्य होईजे दैसे मूळ संचिन सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जया त्रिभुवनी. अरे तीर्थ ज्याचं श्रीगुरु आहे हे त्रिभुवन ज्याचं श्रीगुरु आहे तो श्रीगुरु महाराज बर का. प्रत्येक अध्यायाचे महाराज आता विलगीकरण केले. प्रत्येक अध्याय ज्ञानोबराय सांगतात, प्रत्येक अध्यायाचं वर्णन माऊली ज्ञानोबराय सांगतात. कुठं सांगतात धगधगीत असा सूर्य आहे
मावळलेला श्रीगुरु रूपी माझा श्रीगुरु आहे ना, ते मला बोध करतात. मावळवित विश्वा भासू नवल उदयला चंडांशू अद्वैनी बिजी विन विकासू वंदू आता. पुढं ऐका शिष्य कशाला म्हणतात, ज्ञानोबा सांगतात, अरे ज्या श्रीगुरूंना ज्या शिष्यानी त्या श्रीगुरूपी साधूला तन दिले, मन दिले, धन दिले ना, तो शिष्य का लिंग देह कमळाचा योवी पाहून घ्या तया चित भ्रमेरी. ज्ञानोबा सांगतात, हा लिंग दे आहे ना, जसा भुंग्याचं सर्वस्व कमळ आहे ना, तसं शिष्याचं सर्वस्व श्रीगुरु आणि साधू आहे. ऐका, तन लिंग देह, सूक्ष्म देह, कारण देह, बर का, ज्यांनी श्रीगुरूंना समर्पण केले ना, तो शिष्य. तन म्हणजे काय, आखी सर्वस्व, आणि त्या श्रीगुरूंना दिले ना, त्याला शिष्य म्हणतात. अरे सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी महाराजांनी आपलं श्रीगुरु सद्गुरूंना, मोठ्या महाराजांना दिलं होतं. महाराज सर्व तन दिलं होतं, लिंग देह कमळाचा. ज्ञानोबा सांगतात, सर्व असणार सूक्ष्म शरीर सुद्धा श्रीगुरूंना प्राप्त दिलं. कारण देह सुद्धा कुणाला दिला, श्रीगुरूंना दिला. सूक्ष्म स्थूल देह सुद्धा श्रीगुरूंना दिला. महाराज, अरे मी काय माझ्या श्रीगुरूंसाठी करतो. ऐका, ज्या नाथजींनी काय केलं, 13वा अध्याय उघडा. आचार्य पासून शौचम स्थैन्यमान विनिग्रह, त्या सगळ्या खालच्या ओव्या पहा सकट. महाराज 450 ओव्याच्या पुढे श्रीगुरूंसाठी मी काय केलं. ऐका, शेष मी झाडीन, ताट मी काढीन, उचिष्ट सेवीन श्रीगुरूंचे. अरे ताट ते श्रीगुरूंचं आहे ना, मी धुईल. याच्या पुढे ज्ञानोबा सांगतात, माझं ताट आहे ना, मीच होईल, आसन मी होईल. नाथजी जसे मोठे महाराज आसन झाले ना, तुका म्हणे शेष सेवी नावडी, वचन न बोडी बोलिले ते. महाराज सद्गुरु शंकरनाथजी महाराजांनी महाराज पूर्ण आयुष्यभर ह्या तुकोबरांच्या प्रमाणाप्रमाणे वागले. विठ्ठल वचन न मोडी बोलिले ते, कोणतंच वचन मोडलं नाही महाराज. अरे कोण श्रीगुरु, भरपूर वेळ सांगता येतील महाराज. जय जय वशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंद वर्षते, विषय व्याळी मिठी दिदल्या नुटी ताठी का, दिदल्या नुटी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवना ते तापू पोळी, कैसे नेओ शुकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी, पुरेशी तू प्रत्यक्ष ज्योतीची ओवाळणी, करसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेवविशी. 17वेचे स्तन्य दिशी, अनुहताचा हल्ल रुगासी, समाधी बोधे निजविसी भुजा, समाधी बोधे निजविसी भुजावुनी. अरे कोण श्रीगुरु, मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वता तुझ्या पाऊली, या कारणे मी साऊली न संडी तुझी. अहो सद्गुरूचे कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते आदिष्टी, तो सकळ विद्यांचे सृष्टी धात्रा होय. म्हणून आंबे श्रीमंते निजजन कल्पलते, आज्ञापी माती ग्रंथ निरूपणी. या 12व्या अध्यायातील 15 ते 17 वया पहा. आबा तुमच्या पाठीत त्या 12 सांगतात, ते श्रीगुरु तरी कवनाती तापोपोळी, आदी भौतिक आदी दैविक आध्यात्मिक त्रिविध तापाची झाली बोळवण, दिखेल्या चरण वैष्णवांचे. तुका मने जाती ताप दरुषेने विश्रांती, तरी कवनाती तापोपोळी, कैशेने शोको जाळी. शोक करण्याची गरज नाही श्रीगुरूंकडे गेल्यानंतर. म्हणून ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा निवृत्तीनाथांचं वर्णन करतात ना, तर हे सुद्धा महाराज नाथजी सुद्धा मोठ्या महाराजांचं वर्णन करतात. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वता तुझ्या पावलिया, कारणे सावली मी संड तुझी. तुम्ही काय केलं, कशी पूजा केली नाथजींनी, जशी ज्ञानोबरांनी पूजा महाराज निवृत्तीनाथांची केली ना, तसं नाथजींनी पूजा महाराज सांगतात मोठ्या महाराजांची केली. आता हे हृदय आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंची. का चिंतामणी आली हाती,
सदा विजय वृत्ती मनोवृत्ती तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे चिंतामणी प्राप्त झाल्यानंतर जसं सर्वही प्राप्त होतं तसं श्रीगुरुरूपी चिंतामणी प्राप्त झाला ना ज्ञानोबराय सांगतं सर्वस्व त्या यथार्थ कल्याण महाराज त्या आणि शिष्याचं होतं. तीच अवस्था महाराजांनी केली स्वतःची. तीच अवस्था समर्पण केलं महाराज. काय फलश्रुती प्राप्त झाली. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिला संसार पुरु म्हणून विशेष त्यादोर विवेकावरी. ज्ञानोबराय प्रत्येक अध्यायामध्ये ते सांगतात म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे मला तुम्ही दिलं ना, हा ठेवा दिला ना, तू कुणी दिला? तुम्हीच दिला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिदले संपूर्ण माझे हात. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव निवृत्ती निर्गुण. दिदले दिदले संपूर्ण माझे हाती. दिदले संपूर्ण माझे हाती. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. दिदले संपूर्ण माझे हाती. दिदले संपूर्ण माझे हाती. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. ज्ञानोबराय सांगतात तीच अवस्था नाथजींची. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. आता आठवलं म्हणून सांगतो बरं का महाराज. ब्रह्मवेत्ते असणारे गुरुवर्य चैतन्य महाराजांनी 3 जोड्या सांगितल्या. शिव बरं का ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या 3 जोड्या सांगितल्या. ऐका कोणत्या जोड्या त्या ऐका. पहिली जोडी आहे धृतराष्ट्र आणि संजय. पहिली जोडी कोणती? धृतराष्ट्र आणि संजयाची. सॉरी चुकलं माझं. पहिली जोडी आहे अर्जुन आणि भगवान परमात्म्याची, नर आणि नारायण. चैतन्य महाराज सांगतात. दुसरी जोडी संजय आणि धृतराष्ट्र. तिसरी जोडी आहे ज्ञानोबा निवृत्त संत श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. माऊली ज्ञानोबराया जे हे गीता निधान देखिले महाराज सांगते हे गीतारूपी निदान आहे ना, हे तुम्ही मला दिलं आहे का ना. मी ते गीतेचा नव्हतो ना. काय ज्ञानोबराय सांगतात मी त्या पंक्तीला बसत नव्हतो, तर श्री गुरुरूपी निवृत्तीनाथ महाराजांनी मला बोध दिला. अहो अर्जुनाचे पंथी जे परिसेने अयोग्य होती हा तरी ते तुम्ही देऊन अवधान संती ही कृपा करून संती अवधान द्यावे, लक्ष द्यावे. तुम्ही मला बोध दिला. मी योग्यतेचा नव्हतो निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही मला त्या पदावरती बसवलं. तिसरी जोडी. आणि चौथी जोडी आहे ह्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कानगाव गावामध्ये सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज आणि स्वानंद सुखनिवासी सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी महाराज. चौथी जोडी तुम्हाला पाहता येईल. ही मी सांगतो, त्यांना सुद्धा सांगावं लागेल. ही चौथी जोडी मोठ्या महाराजांची नाथजींची आमच्या कानगावमध्ये आहे. मी का सांगतोय एवढं जबरदस्त सिद्धांत श्री गुरूंचा आहे. आणि मग एवढी तयारी शिष्याने केली बरं का. त्यासाठी काय करायचं वेदांत शास्त्र. आता तुम्हाला मी सगळं सांगितलं
मध विक्षेपावर आमक ते सगळं तुम्हाला ओव्या वगैरे सगळं सांगितल्या. श्रीगुरूंना कसं स्तवन करायचं हे सगळ्या तुम्हाला नमन रूपी मी ओव्या श्रीगुरूंच्या सांगितल्या. महाराज त्यांनी बहिरंग साधन निवडायचं का अंतरंग निवडायचं? त्याने बहिरंग साधन म्हणजे काय, अंतरंग साधन म्हणजे काय का? मग श्रीगुरूंना प्रसन्न केलं. मग अंतरंग रूपी साधन हे वापरायचं की ज्याच्या जीवनामध्ये साधनामध्ये श्रवण आणि ज्ञान, बरं का, श्रवणाद्वारे ज्ञानाद्वारे जो बोध प्राप्त करून घेतला त्याला अंतरंग साधन म्हणतात. काय का? श्रवणाचे मिशे बैसावे येऊने साम्राज्य भुवने सुखी नंदे, मनाचा मारू न करिता सवे इंद्रिय दुःख न देता येत मोक्ष आयसे आयुता. श्रवणाची मादी श्रवण ही भक्ती सांगितली ना. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम सख्य निवेदनम निवेदनम श्रवण. आणि त्या श्रवणाद्वारे ज्ञानाद्वारे अंतरंग साधन करून महाराज सांगता श्रीगुरूंना प्रसन्न करून घ्यायचं. उदाहरणार्थ श्रवण मनन निधी ध्यासन. मग अशी विषय झाला विवेक वैराग्य समाधी षटक नाम अंतरंग साधन वापरायचं. आता बहिरंग साधन काय महाराज? श्रवण आणि ब्रह्म वाक्याच्या उत्पत्तीमध्ये ज्याचं अंतकरण शुद्धी हे ज्याचं प्रयोजन आहे. काय आहे का? श्रवण आणि ब्रह्म उत्पत्तीच्या वाक्यामध्ये अंतकरण शुद्धी ज्ञानरूपी अंतकरण शुद्धी करून हे ज्याचं महाराज सांगतात अंतकरण शुद्धी करून घेणं याला बहिरंग साधन म्हणतात. उदाहरणार्थ यज्ञाधिक कर्म म्हणते संसारी जन्मी जे ओव्या म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. आणि या वाचूनही काही आणि सर्व तारमेच नाही ऐसे जे बोलते पाहिजे ते दुर्बुद्धी ते गा हे मूर्ख सांगतात महाराज सांगतात. मग अशा श्रीगुरूंनी अंतरंग साधन केलं. ज्ञानोबराय सांगतात तुम्ही दुसरं काय साधन केलं का हो माऊली? तुम्ही दुसरं साधन काय केलं का? ज्ञानोबराय का अभंगामध्ये सांगतात माझे श्रीगुरु रूपी तू साधन सोडून मी काहीच केलं नाही. जसं स्वानंद सुखनिवासी नाथजींनी फक्त मोठे महाराज हे साधन केलं. तन मन धन सर्वस्व समर्पण केलं. नाम शिष्य नाम महाराज. ज्ञानोबराय सांगतात मी काय केलं सांगू? ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा मी दास. 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 तेरे साधनास इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी. मेरे साधनास इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी. इंद्रचंद्र ज्ञानोबराय सांगतात मी काही साधन केलं नाही. नाथजी सांगतात मी फक्त माझे श्रीगुरु मोठे महाराजच हे माझं सर्वस्व. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा मी दास. नेने साधनास आन नाही. आता चालू आहे का? साधनास नेने आन नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा मी दास. सद्गुरु नायके कृपा मज केली. महाराज सांगतात दाविली मज निज वस्तू. सत्यगुरु ते तुकोबर आहे. सत्यगुरु राय कृपा मज केली परिणाय घडली सेवा काही. अरे काय भाव पांडुरंग परमात्मा रूपीच बाबाजी चैतन्य झाले ना. माझ्या विठोबाचा काही सप्रेम भाव आपणच देव हे गुरु म्हटले. महाराज हे तुम्ही सांगितलं पण ज्ञानोबराय मला असं एक सांगा. आता हा श्रीगुरु तुम्ही प्रसन्न केले साधनही केले सगळं केलं पण त्या श्रीगुरूपी साधूंनी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय दिलं? साधुबोध झाला तो मुरुनिया ठेला. 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 साधुबोध साधुबोध झाला तो नुरुनिया
हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा. सगळ्यांना टाळा वाजवा यांच्यासाठी. काय सुंदर वा. मी पहिलेच वाक्य बोललो गावातले महाराज ओके नाही कसं आम्हाला नाही जाणीव कोणाचे बसले महाराज. महाराज सांगतात काय केलं साधू बोध झाला तो नरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव अनुभव ठाईच मुराला साधू तो बोध झाला. अनुभव आहे का ठाईचा अनुभव मुराला तो तो साधू बोध झाला. बोध म्हणजे काय काकडा बोध दिला मद सांगते मार्ग दावीला नीट प्रांतीये समूळ गेली दिसू लागले वाट नाचत प्रेमे छंदे सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. मला सांगतात बोध दिला मज सांगाते मज बोध दिला साधू बोध झाला. काय केलं मार्ग दाविला नीट काय गेलं भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. कोणता बोध ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. अरे ब्रह्मानंद म्हणजे श्रीगुरु आहेत तो बोध. ऐका शुद्ध चैतन्याचं जे ज्ञान करून देतं त्याला बोध म्हणतात. काय बोध म्हणजे काय शुद्ध चैतन्याचं जे साधन बोध करून देतं त्याला बोध असं म्हणतात. ऐका हे सृष्टी जगत निर्माण करत असताना ह्या एक विराट पुरुष श्रीमद भागवत सांगतं महाराज विराट पुरुष झोपला होता. ते निखळ शुद्ध चैतन्य होतं पण त्याला करमलं नाही. मग त्याने काय केलं चुकलं सांगा बरं महाराज. ते त्या चैतन्याने काय केलं ते निर्गुण तत्व होतं बरं का. निर्गुण निराकार दादा माहूर माझ गा बरं का असं निर्गुण तत्व होतं पण त्याला करमलं नाही. त्याने काय केलं हा हा गवळ नाही ते त्यांनी मग मायाविषयी त्यांनी त्या शुद्ध चैतन्यांनी निर्गुण चैतन्यांनी शुद्ध चैतन्याचा आधार घेतला. शुद्ध चैतन्याने माया ईश्वर चैतन्याचा आधार घेतला. ईश्वर चैतन्याने माया विशिष्ट चैतन्याचा आधार घेतला. त्या माया विशिष्ट चैतन्याने महाराज सांगतात ओंकाराचा आणि महाराज ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा सगळ्या बाबा 15 पाठ त्याचा आधार घेतला. आणि त्या चैतन्य त्याच्याद्वारे महाराज सांगतात हे जगत त्यांनी निर्माण केलं. तिथे एक ढालगज निर्माण झाली तिने एवढे ख्याती केली. महाराज सांगतात त्या माया विशिष्ट चैतन्याद्वारे महाराज सांगतात जड चैतन्य निर्माण केलं. आणि जड चैतन्याद्वारे पुरुष एकदा त्या बोधाची जाणीव करून दिली ते शुद्ध चैतन्य. एकलिचे कंठे म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे पांच भौतिकी महाभिन्ने भिन्ने हो. महाराज हे सगळं वेदांती प्रक्रिया आहे. सगळं सांगितलं महाराज सांगतात तो बोध झाला म्हणले बोध झाला. मग आता काय त्या बोध तुम्ही केला श्रीगुरु साधुरूपी तुम्ही बोध केला पण तो बोध झाल्यानंतर काय आम्हाला पेटला का होतो पाहिला त्याची काय अवस्था झाली. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आईच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती कापुराच्या वाती उजळल्या
आता त्या ठिकाणी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे. आता जसा कापूर महाराज लगे विसतो ना, जी अवस्था तर शिल्लक काही राहत नाही ना, तसा तो बोध त्या ठिकाणी श्रीगुण दिल्यानंतर तो शिल्लक राहत नाही. त्या ब्रह्मतत्वाला, त्या शुद्ध चैतन्याला, त्या ब्रह्मानंदाला, त्या अवस्थेला, त्या स्थितीला, त्या परमोच्च अतिउच्च अवस्थेला महाराज सांगतात तो प्राप्त झाला. म्हणून महाराज सांगतात असा बोध प्राप्त होण्यासाठी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. साधुभूत झाला तो नुरोने ठेला ठाईच मोराला अनुभव. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तीच अवस्था महाराज सांगतात स्वानंद सुखनिवासी शंकराचे महाराजांची झालेली आहे. आता फक्त तुमच्याकडून 10 मिनिटं माफी मागून घेतो बरं का. ऐका, त्या बोध झाल्यानंतर काय स्थिती प्राप्त होते, जशी ज्ञानोबरांची अवस्था प्राप्त झाली ना, तीच अवस्था आणि नाथजींची अवस्था प्राप्त झाली. ऐका महाराज, ह्याच पर्व काळामध्ये, ह्याच कार्तिक शुद्ध एकादशी, आता ती येणारी ज्ञानोबरांची कार्तिक वद्य एकादशी. मला वाटतं काका असं पांडुरंगाला वाटलं असेल बरं का, आबा बरं फडके महाराज असं वाटलं असेल पांडुरंगाला. काय अरे ह्या पर्व काळ एकादशीमध्ये तिकडं ज्ञानोबरांनी समाधी घेतली. ज्ञानदेव हा वर दिदला, पांडुरंग प्रसन्नपणे दिले देणे या ज्ञानात ते वर दिदले. शुद्ध एकादशी पंढरीची, वद्य एकादशी ज्ञानोबरांची, हा वर दिला समाधी सोहळा करत असताना. महाराज मला ते पांडुरंगाला असं वाटलं असेल, अरे माझं अजून एक भक्तांनी माझ्याच दिवशी समाधी घेतली पाहिजे. महाराज सांगतात तीच उणीवर जे पांडुरंगाच्या मनात खंत होते ना, अरे माझ्या एकादशी दिवशी एका महान भगवत भक्ताने समाधी घ्यावी. महाराज तीच कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी स्वानंद सुखनिवासी शंकरनाथ महाराजांनी आज त्या एकादशी दिवशी समाधी घेतली. महाराज काय सांग, ही उणीव मला वाटते 750 वर्षापूर्वी राहिली होती पांडुरंगाच्या मनात, पण आज उणीव ती पांडुरंगांनी पूर्ण केली. महाराजांनी समाधी घेतली. ऐका समाधीच्या ज्ञानोबरांचा प्रसंग आहे. जसे निवृत्तीनाथ महाराज, जे सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज मोठे महाराज, अरे जैसे ज्ञानोबा राय आहेत ना, तसे स्वानंद सुखनिवासी शांतीनाथ शंकरनाथजी महाराज, ती जोडी आज इथं तुम्हाला पाहायला भेटेल. ऐका समाधीचा प्रसंग आहे, थोडं विको द्या थोडासा. तोच प्रसंग ज्ञानोबरायांचा त्या ठिकाणी आहे. तोच प्रसंग आज या कानगाव या महान क्षेत्रामध्ये तोच प्रसंग आहे. ज्ञानोबरांनी ठरवलं, महाराज मी आता जायचंय. अपकीर्ती अंगा न पवे. शानी माणसं लई दिवस राहत नाही महाराज, जातात ते. अपकीर्ती होण्यापेक्षा आता समाजाला जायचे. पांडुरंगाला सांगितलं, पण सांगितलं इथं नाही तुमचं स्थान. अष्टतर्वेशे घेतलेशी समाधी, ती समाधी अजान वृक्षा शेजारी, सिद्धेश्वरा शेजारी तुमची ज्ञानराजा तिथं आहेत. निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं आणि द्वादशी सोडलेली आहे. सामग्री घेऊनी
आले ज्ञानेश्वरवाणी, झाले ज्ञानेश्वरवाणी. अरे तो द्वादशी सोडले ना ज्ञानोबराया कोण झाले? झाले ज्ञानेश्वरवाणी. ज्ञानोबराया वाणी झाले. सगळ्या समाजाला महाराज द्वादशीचा पर्व काळ सोडला. निवृत्तीनाथ महाराज तरी सांगतात, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे हे बरं नाही. ज्या वेळेस तुमची आई, माझी आई आणि विठ्ठल आणि माझे आपले वडील विठ्ठलपंत साहेब गेल्या ना, तेव्हापासून सोपान देव माऊली तुम्ही आणि मुक्ताई, तुमचा आई मी झालो, तुमचा बाप मी झालो. ज्यावेळी दीक्षा घेतली ना नाथजींनी, त्यावेळेस महाराज आई ते झाले आणि बाप सुद्धा मोठे महाराज झाले त्यांचे. तुम्ही समाधी घेता नाही. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचं जाणं चांगलं नाही महाराज. नाही तरी मला जायचे आणि माझं भाग्य आहे का तुमच्या समोर तुमच्याच हाताने मला समाधी द्यायचे. तसं तुम्ही मला बोध दिला ना, दिदले संपूर्ण माझे हाती, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. आता हाच अनुभव मला मी ज्ञानेश्वरी रूपाने दिला. चांगदेव 65 रुपये नावाने दिला. हरिपाठ रूपी नावाच्या भक्ताला, संसारीचा अधिकारी हरिपाठ, ज्ञान कर्म आणि उपासनेचा अधिकारी ज्ञानेश्वरी ती मी दिली. अमृत अनुभव नुसतं नाव नाही टाकायचे महाराज, तसं अनुभवायचं असतं महाराज. चांगदेव 65 मुक्ता ते निर्धारिता, लाभ्या पोलीस मुक्तता, मुक्ता भक्ताला ते दिलं. हे सगळं दिलं. पण आता ते तुम्ही दिलं ना, आता मी दिलं, परंतु आता फोडीला भांडार धन्याचा हा माल, तेथे मी हा माल भारवाही. मला आता मी नाहीच. तुम्हीच मला समाधी द्यायची. ज्ञानोबराया तयार नाही. सगळे असणारे 84 सिद्धांचा सिद्ध भेट मेळा, तो हा सुख सोहळा काय वर्णू. सगळा समाज आला. सगळे देवदेवता आळंदीमध्ये अलंकापुरीमध्ये आहेत. आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांचा हात धरला आणि पांडुरंगाने हात धरला. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया. निवृत्तीनाथांनी एक हात धरावा आणि पांडुरंगाने हात धरावा. पांडुरंग परमात्मा साक्षात ज्ञानोबरायांना समाधी आज देतात. जसा बांधल्या पिंडीचा सुटला सियाळा, तैसे तृण रानुमाळा पांगिले. ज्ञानेश्वर महाराज, माऊली निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई हे कोण होते? अरे पिंडीचा आळा होता. वारकरी संप्रदायाचं फाउंडेशन होतं महाराज. ज्यांनी जो बोध आहे ना, तो बोध इवलेचे रोप लावेले द्वारी, त्याचा विणू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलेवीची अताती बोरुकळी असे आला. तो बोध दिला. ते ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होत आहे. आणि मग नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, आता समाधीस्थ अवस्थेमध्ये आहे. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. जसं नदीच्या माशाला खायला घालव ना, नदीच्या माश्या घातले माझवन, तैसे
घाटी असणारी शिळा, घाटे येली शिळा समाधीची, घाटी येली शिळा समाधीची. आका समाज ज्ञानोबर आहे करत आहेत. अरे जे निवृत्तीमानाथ महाराज अमृतांमधली ओळी सांगतो बरं का, अमृतांमधली ओळी आहे. अरे कोण निवृत्ती महाराज? सावकाश. जे महाराज जन्मल्यापासून वृत्तीवर आलेच नाही बरं का. काय महाराज? जे ज्ञानोबर आहे वृत्तीवर आलेच नाही निवृत्तीनाथ महाराज, ते निवृत्तीनाथ महाराज वृत्तीवर रडतायत. ओवी माऊली अमृतानुभवातली. निवृत्ती जया बरोबर, निवृत्ती जया राणीव, निवृत्तीची राणीव, निवृत्तीची, निवृत्तीची राणीव, निवृत्तीची. ते शंकराजी महाराज निमित्त कोरोनाचं महाराज. काका अगोदरच सांगितलं आबा तुम्हाला सर्वांना, महाराजांना, मला आता नको, हा मठ तुमच्याकडे धरा, असं ते सगळं माझं घ्या, मला आता काहीच नको. महाराज म्हणतात तुम्ही असं का बोलता? मला माहिती एवढं सांगतो बरं का, चुकलं तर क्षमा करा. आणि महाराज निमित्त महाराज झालं. कोरोना नावाचा विषाणू झाला, दवाखान्यामध्ये ऍडमिट नाथजीने केलं महाराज. धुराणे महाराज आपले दोन्ही नांदीमध्ये बरं का, त्या दोन्हीने त्यांचं काय झालं, हृदय पॅक झालं. डॉक्टर म्हणले गांजा वगैरे पितात का? साधू नाही म्हणले. व्यसनही नाही हे, ते तुम्ही म्हणता ते साधू नाही, हे संसाराचं जगताचं कल्याण करणारा हा साधू आहे. झाला कोरोना तरी काय म्हणले नाथजी, मोठ्या महाराजांचा आदेश सांग. अरे मोठे महाराज म्हणले तरच मी दवाखान्यात जाईल, तरच मी ट्रीटमेंट करेल. महाराजांनी सांगितलं जा महाराज तुम्ही थांबू नका. नाथजी गेले सुद्धा महाराज दवाखान्यामध्ये, परत आले. म्हटलं काय झालं असेल ते मला सांगायचे, मला माहिती नाही. डॉक्टरने सांगितलं आता तुम्ही घेऊन जा बरं का. इथंच ॲम्ब्युलन्स 4:30 वाजता बनामध्ये आली. ते असणारे मोठे महाराज त्या ॲम्ब्युलन्समध्ये गेले. नाथजींना महाराज एकादशी होती, उपवास केला होता. याचे पुढे सांगू, लॉकडाऊनच्या काळामध्ये 108 पारायण ज्ञानेश्वरीची नाथजींनी केली. त्यांना माहिती होतं आता मला जायचंय, मी जाणार आहे ह्या स्थितीला. एकनाथी भागवताची 108 पारायण, तुकाराम महाराजांची जगद्गुरु 108 पारायण गाथाची नाथजींनी केली. माझा फोन झालता महाराज ऑगस्ट मध्ये श्रावणात, थोडे ज्ञानेश्वरीचं मला शंका होती म्हणून त्यांना विचारली. तेव्हा म्हणले मी करतोय महाराज. त्या काळामध्ये 108 पारायण ज्ञानेश्वरी गाथा भागवताची तुकोबारांची गाथेची केली, ज्ञानेश्वरीची केली महाराज. कोण बरं पुढे होते महाराज? पाडळे साहेबांकडे महाराज होते. पाडळे साहेबांकडे अन्नपानाचा त्याग केला, सर्वस्व त्याग केला अन्नपानाचा नाथजींनी. अरे ऐका, आमच्यासारखे कीर्तन करायला लाज वाटावी. समाधीमध्ये गोष्टी सांगण्यापेक्षा, अरे विनोद सांगण्यापेक्षा, गाणी म्हणण्यापेक्षा अरे नाथजींची परंपरा सांभाळावी. नाथजी काय कीर्तन करायचे, ज्ञानेश्वरी सांगावी, अमृतानुभव, गीता, भागवत, तुकोबर यांचा गाथा सांगावा. ही परम नाथजींनी एकच शिकवलं. गेल्यानंतर कीर्तनकारांनी कीर्तन कसं करावं, ज्ञानेश्वरी गाथा संत साहित्य सोडून कीर्तन करू नये, हे स्वानंद सुखनिवासी शंकरनाथजी महाराजांनी आम्हाला सांगितलं. अरे वाकडे तिकडे न बोलता गाणी म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरी सांग ना. काय म्हणजे नाथजी जाता जाता ज्ञानेश्वरी सांग. एक तुम्हाला सांगतो माझ्या मनातला ऐका. आता तेच माझ्याकडून बोलून घेतात. तुम्हाला वाटतं ना शंकरनाथ महाराज प्रसन्न व्हावे, ऐका त्यांना काय आवडायचं, गीतापाठ आणि ज्ञानेश्वरी. मग तुम्ही एक काम करा, गीतापाठ ज्ञानेश्वरी वाचा, ऐका. अरे शंकरनाथजी महाराज प्रसन्न दिला झाल्याशिवाय तुमच्यावरती माझ्यावरती राहणार नाही. अवस्था एक वाक्य अजून आठवलं म्हणून सांगतो बरं का. फडके महाराज वैकुंठ व गुरुवारी विठ्ठल बाबा हुले सांगायचे बरं का. ज्ञानोबरायांचा अंगीकार करायचा असेल तर ज्ञानेश्वरीचा अंगीकार तुम्ही करा.
काय वाक्य गुले बाबांचं पाठामध्ये? अरे ज्ञानोबारांनी वाटतं अंगीकार करावं, तर ज्ञानेश्वरीचा तुम्ही अंगीकार करा. ज्ञानेश्वरीने तुमचा अंगीकार केला की ज्ञानोबा तुमचा अंगीकार करतील. याच्या पुढे सांगू का महाराज? अति उच्च लेवलचं वाक्य गुले बाबांचं. वैद्य बाबा देखील सुद्धा बरं काही सांगायचे, वैद्य बाबा सांगायचे बरं का महाराज. मृदंगाने वादकाने मृदंगाचा अंगीकार नाही करायचा. आठवलं म्हणून सांगतो काय? मृदंगवाल्याने वादकाने साधकाने मृदंगाचा अंगीकार नाही करायचा. अरे मृदंगाने त्या साधकाचा अंगीकार करायचा. वैद्य बाबा गुले बाबा सांगायचे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरींनी अंगीकार करायचा नाही. ऐका, तुम्ही ज्ञानेश्वरीचा अंगीकार साधना करायचीच, पण ज्ञानेश्वरींनी तुमचा अंगीकार करायचा. अरे तेवढं तुमचं जीवन धन्य. ज्ञानेश्वरीने नाथजींचा अंगीकार केला होता, नाथजींनी नाही ज्ञानेश्वरीचा अंगीकार केला. इथं आले, हात जोडला, आदेश कुणाला? महाराजांना बरं का. आदेश केला, आदेश. पहा, व्यक्ती गेलेली खूपच डॅमेज आहे, बरोबर. आदेश केला महाराजांनी, आदेश म्हणून बोलले. आश्रमासमोर खोट टाकली. वरुणाजी महाराज, रंगनाथ महाराज, सगळे जनसमुदाय होता महाराज तिथं. मी फराटे गुरुजींनी गीतापाठ चालू केला. नंतर कुष्टी बाबा आले, आम्ही तिघांनी कुष्टीबाज गीतापाठ गीतेचं आम्ही पारायण चालू केलं. 2रा अध्याय शेवटचा श्लोक महाराज त्या ठिकाणी आम्ही उच्चारला. त्याच्या अगोदर फराटे गुरुजी, मी, काका बरं का, अजून मला वाटतं रावचे काय असतील, कोण असतील राजूबात, नामावलं मी करू शकत नाही आता. मी गेलो, महाराजांना हाताला धरलं, विभूती काढली आणि नाथजींच्या डोक्याला लावली आणि असं हात फिरवला मोठ्या महाराजांनी. म्हणले नाथजी बरं आहे का असं म्हणले आणि हसरा चेहरा केला. काय केला महाराज? हसरा चेहरा केला नाथजीने, हसरा चेहरा. पहा ना, अरे जी व्यक्ती आज जाणार स्वतः श्रीगुरूंकडून अनुभव बोध ज्ञानरूपी बोध त्या शेवटच्या काळातही त्यांना मिळाला. अरे निवृत्तीनाथ महाराज त्या समाधीच्या वेळेस होते ना, तसं मोठे महाराज नाथजींच्या समाधी काळात होते नो. हे मोठ्या महाराजांनी नाथजींना समाधी घेतली. काय पुण्यवान असतील नाथजी महाराज. हे का सांगतो? विभूती दिली, आम्ही शेवटचा खाली आलो. शेवटचा अध्याय गीतेचा 2रा अध्याय मी गुरुजी कुष्टी बाबा म्हटलो आणि नाथजीने देह ठेवला. अरे तसा जोग महाराजांनी फ्रूट घासवाल्या धर्मशाळेमध्ये मामासाहेब दांडेकर, लक्ष्मीबाई इगतपुरीकर त्यांना समोर ठेवून देह ठेवला. तसा जोग महाराजांनी महाराज अंगीकार ज्ञानेश्वरीचा केला, तोच अंगीकार नाथजीने केला. पाडळे साहेबांच्या घरी ज्ञानोबारायांचं समाधीचं असणारं पंचामृत आणलं नाथजींना. जो जोग महाराजांना ते नाथजींनी स्वतः घेतलं. शेवटपर्यंत ज्ञानेश्वरी ऐकली का नाही? मत्स्येंद्रनाथ काय ती परंपरा ऐकली नाथजींनी त्यांच्या घरी. महाराज पाहता काय हसत मुद्रा शेवटच्या श्लोकामध्ये नाथजींनी केव्हा देह ठेवला मात्र हे कुणालाच कळलं नाही. का झाकली घटीचा दिवा तो काय झाला केधवा ऐशारीती जो पांडवा देह ठेवी. 8व्या अध्यायात सांगतात योग भ्रष्ट महात्म्याचं समाधीचं प्रकरण बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. उत्तराभिमुख बैसोनी पद्मासन रचोनी. उत्तरेकडे तोंड ज्ञानोबारायांनी जसं केलं ना तेच तोंड नाथजींनी केलं आणि देह ठेवला. कळलंच नाही. तिथं सुद्धा निवृत्तीनाथ महाराज रडले. कुणासाठी? शिष्य ज्ञानोबारायांसाठी. इथं सुद्धा शंकरनाथ महाराजांसाठी नाथजींसाठी स्वतः श्रीगुरु रडले महाराज. श्री गुरु आईसा दादूला पैटा होय. काय भाग्य असं नाथजींचं महाराज, तोच भाग्य. आता गुरु आहेत जसं त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा होते ना. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. काय केलं महाराज? असणारा ह्या जगाचा ब्रह्मांड नायक तो सुद्धा आज रडतोय. डोळ्यात अश्रू आहे. पितांबर घेतोय एका कोपड्याला रडत आहे. महाराज तोच असणारा परमात्मा. जे निवृत्तीनाथ महाराज स्वतः शिष्याविषयी म्हणतात ना, अवज्ञा येणे कधी नाही केली गुरु शिष्य पण सिद्धी नेले. अवज्ञा
बुद्धी नेले. तसं तेच मोठे महाराज म्हणतात, केव्हाच नाथजींनी माझी अवज्ञा केली नाही. शेवटचं भाषण आहे का गेल्या वर्षीचं 9:10 वाजता भाषण होतं ना मोठ्या महाराजांचं. तोच पांडुरंग परमात्मा रडतोय ना. रुक्मिणी साहेब सांगतात, देवा का रडता? तुम्ही रडता? म्हणले ऐक, मी का रडतो ऐक. मी ज्ञानोबारांसाठी आज रडत नाही, मी आज निवृत्तीनाथांसाठी रडत नाही, मी कुणासाठी रडत नाही, पण मी रडतोय कुणासाठी ऐक. अरे जे महान रत्न ज्ञानोबारांसारखं ज्या मातेने दिलं ना, त्या मातेचे किती कुस पवित्र, त्या मातेसाठी नंतर ज्ञानोबारांसाठी मी रडतोय. देव म्हणती रुक्मिणी हाची एकच योगी देखिला नयनी. ऐक रुक्मिणी, आज मी अनंत योगी पाहिले, पण आज योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, अनाथाची माय, विश्व साम्राज्य चक्रवर्ती आज ज्ञानोबऱ्या समाधिस्थ झाले. हाची एकची देखी योगी देखिला नयनी. हेची ज्ञान दान संजीवनी त्रैलोक्याची. आणि काय त्या ज्ञानोबऱ्यांना जन्म दिला असेल, काय ती कुश पवित्र. धन्य धन्य तयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य तयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य तयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. बाप ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तसंच सर्वेश्वरांनी महाराज रडावं शंकर महाराजांसाठी. ऐका, देवाने आपल्यासाठी नाही, आपण देवासाठी नाही रडायचं महाराज, देवाने आपल्यासाठी रडायचं. तसं पांडुरंग रडले ज्ञानोबरांसाठी, सर्वेश्वर रडले सिद्ध सद्गुरू स्वानंद सुखनाव शंकरनाथजी महाराज यांच्यासाठी. त्या दिवशी नाथजींच्या समाधी सोहळ्यासाठी भगवान सर्वेश्वर रडले. धन्य धन्य दयाची कुशी शंकरनाथ महाराज जन्मले. महाराज सांगतात, अरे ती बोध दिल्यानंतर तीच अवस्था. महाराज मोक्षाच्या सीमेवरती तो साधक आहे. शंकरनाथजी महाराजांना मोठ्या महाराजांचा बोध दिला, त्याच मोक्ष रेखेवरती त्या साधूंनी, त्या श्रीगुरूंनी अंगीकार केला. नाथजींचा अंगीकार जसा शंकरनाथ महाराज ज्ञानोबरांचा अंगीकार निवृत्तीनाथांनी करावा, तसा शंकरनाथजी महाराजांचा अंतकार शेवटच्या काळात देखील सुद्धा बोधरूपी मोठ्या महाराजांनी केला. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. 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 साधूचा अंकिला हरिभक्त. अरे तोच हरिभक्त नाथजींनी तोच अंगीकार केला. साधूचा अंकिला हरिभक्त. मग काय झाली अवस्था? त्या बोधरूपी श्रीगुरूंनी स्थिती काय झाली, नाथजींची स्थिती काय झाली? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मला सांग, तोच बोध ज्ञानोबरांना जो दिला म्हणे, निवृत्ती दासू अवधारी जोजी. मोक्ष रेख्याला तो भाग्य विनटला, साधू चांग केला हरिभक्त. अवस्था आता वासुदेव सर्वमिती सहमात्मा सुदुर्लभ. ज्ञानदेवा गोडी संगीते सज्जनी, हरिदिशे जनेवनी आत्मतत्वी. मला सांगा तीच अवस्था. आज तो समाधीचा प्रसंग जसा ज्ञानोबरायांचा ना, तसा सिद्ध स्वानंद सुखनिवासी शंकरनाथजी बाबांचा, शंकरनाथजी महाराजांचा. महाराज सांगतात असा बोध रूपी प्राप्त व्हावा, तीच अवस्था आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावी, तोच कृपा प्रसाद आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावा, असं नाथजींकडे, मोठ्या महाराजांकडे, ज्ञानोबा तुकोबाराय सर्वेश्वराकडे आपण समर्पित करूया. महाराज सांगतात
अशी अवस्था तीच प्राप्त झाली पाहिजे. म्हणून ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी हरिदिशे जनवनी आत्मतत्वी. कशामुळे? साधुबोध झाला तो नुरोनी आठेला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. कशामुळे? साधुबोध झाला तो नुरोनी आठेला. साधूचा अंकेला हरिभक्त. कशामुळे? साधुबोध झाला तो नुरोनी आठेला. कशी स्थिती झाली? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती साधुबोध झाला. ठाईच समाप्ती झाली जैसी साधुबोध झाला. तो नुरोनी आठेला साधुबोध झाला. साधुबोध झाला तो नुरोनी आठेला. ठाईच मोराला अनुभव. आणि त्यासाठी उपासना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? ज्ञानेश्वर माऊली.